1.5 मीटरमध्ये 2.5 मीटर मिळवले तर उत्तर काय येईल? डोकं गरगरायला लागलं ना? घाबरू नका, तुमची मराठी लेक्चरवाली आली आहे गणितातला हा पॉईंट एकदम क्लिअर करायला. चला सोप्या भाषेत शिकूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही पहिला प्रश्न आहे तो काय आहे? दशांश अपूर्णांकात रूपांतर करून खालील बेरजा करा. प्रश्न पहिला, 1.5 मीटर आणि 2.5 मीटर. आता 1.5 मीटर म्हणजेच काय? तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? जे काही 1.5 मीटर ह्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे? दशांश अपूर्णांकामध्ये. आता जे काही 1.5 मीटर म्हणजेच काय? 1.5 मीटर म्हणजे 1 पूर्ण आणि अर्धा भाग. 1 पूर्ण आणि अर्धा भाग. आता हे जे काही अपूर्णांक आहे ह्या अपूर्णांकांचं रूपांतर आपण कशामध्ये करायचं रे? दशांशामध्ये. म्हणजे तो काय होईल रे? 1.5 मीटर. काय होणार आहे? 1.5 मीटर. लक्षात आलं का? आता पुढे 2.5 मीटर. काय आहे रे? अडीच मीटर. आता 2.5 मीटर म्हणजेच काय? 2 पूर्ण आणि 1/2. काय येणार आहे? 2 पूर्ण आणि 1/2. आता ह्याचं मी रूपांतर केलं तर ते काय होणार आहे? 2.5 मीटर. काय येणार आहे? 2.5 मीटर. आता ह्याचं मी काय करते बघा रे? ह्या दोघांची आता दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केले. आता ह्यांचं काय करायचे आपण? बेरीज. चला करूया. बघा रे, 1.5 अधिक. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 2.5 काय करायचं आहे? ह्या दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आले पाहिजेत असं आपल्याला लिहायचं. म्हणजेच काय येणार आहे? 2.5. लक्षात आलं का? बघा आता बेरीज करूया. 5 अधिक 5 बरोबर 10शी 0. हातचा गेला 1. 1 अधिक 2 3. 3 आणि 1 4. आता काय आली रे बेरीज? दोन संख्यांची जर आपण बेरीज केली 1.5 मीटर आणि 2.5 मीटरची, ती किती आली रे? 4.0. म्हणजेच इथे आपण काय म्हणणार आहे? ही जी काही बेरीज आलेली आहे ही बेरीज काय आहे? तर ही बेरीज आहे 4 मीटर. काय आहे रे ती बेरीज? 4 मीटर. काय आहे ती? 4 मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? पहिलं गणित. आता त्यानंतरनं दुसरं गणित आहे. काय आहे ते? 5.25 रुपये आणि 7.25 रुपये. पहिल्यांदा आपण काय करूया? 5.25 म्हणजेच काय रे? की 4 पूर्ण आणि 3/4. 5.25 रुपये म्हणजेच काय? 4 पूर्ण आणि 3/4. म्हणजेच काय झाले हे? 5.25. काय झाले रे? 5.25. आता ह्या अपूर्णांकाचं रूपांतर दशांशामध्ये केलं तर काय होणार आहे? 4 दशांश चिन्ह 3/4 म्हणजेच काय? 0.75. मग इथं काय येणार आहे? 4.75. लक्षात आलं का? 5.25 म्हणजे दशांश रूपामध्ये काय येणार आहेत ते? अपूर्णांकामध्ये 4.75. त्यानंतर आता 7.25. काय आहे पुढचं? 7.25 रुपये. 7.25 रुपये म्हणजेच काय येणार आहे बघा रे? 7.1/4. काय येणार आहे? 7.1/4. आता बघा रे, 7.1/4 म्हणजेच काय आहे? आपला पावभाग किंवा आपण त्याला काय म्हणतो रे? सव्वा. मग ते काय असते ते? 0.25. म्हणजेच इथं काय येणार आहे? 7.25. बघा आता जे काही 5.25 आणि 7.25 ह्याचं आपण काय केलं? दशांश अपूर्णांकात रूपांतर केले. चला तर मग बेरीज करूया. बघा रे, आता काय होणार आहे बघा? ह्या दोघांची जर मी बेरीज केली, बेरजेमध्ये नियम काय आहे? दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. पहिलं काय लिहिले? 4.75 अधिक 7.25. बघा आता ह्या दोघांची बेरीज केली. 5 अधिक 5 10शी 0. हातचा गेला 1. 7 अधिक 2 किती झाले रे? 9. 9 अधिक 1 काय झाले रे? 10. 10शी 0. हातचा गेला 1. 7 अधिक 4 11. 11 आणि 1 काय आले रे? 12. ह्या उत्तरामध्ये जे दशांश चिन्ह आहे ते इथं बरोबर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. म्हणजेच 5.25 रुपये आणि 7.25 रुपये मिळून काय झालेत रे? 12 रुपये. काय झालेत रे? 12 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जर 5.25 रुपयांमध्ये मी 7.25 रुपये मिळवले तर एकूण मिळून किती होतील रे? 12 रुपये. आता पुढील उदाहरण काय आहे बघा? 6.5 मीटर आणि 3.25 मीटर. म्हणजेच पुन्हा आता 6.5 म्हणजेच काय? की आपण काय म्हणतो? 6.5 म्हणजे काय रे? अर्धा भाग. म्हणजेच आता 6.5 मीटर म्हणजेच काय? 6
पूर्ण आणि अर्धा भाग बरोबर. आता बघा रे, ह्या अपूर्णांकाचं रूपांतर दशांशामध्ये केलं तर काय 6.1/2 म्हणजेच काय 0.50. अर्धा म्हणजेच आपण काय लिहितो 50, 0.50. लक्षात आलं का? आणि त्यानंतर आता काय करायचं आहे 2.25 मीटर. पावणे 3 मीटर. बघा मित्रांनो, 2.25 मीटर म्हणजेच काय रे 2.3/4 म्हणजे 2.3/4 म्हणजेच काय येणार आहे रे 2.75. 3/4 म्हणजेच काय रे जो आपण पाऊण भाग म्हणतो तो कसा आपण लिहितो 0.75. आता ह्या दोघांची काय करायची आहे बेरीज. चला तर मग बेरीज करूया. काय येणार आहे बघा रे, त्या दोघांची जर बेरीज केली तर ती काय येणार आहे 6.50 अधिक 2 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि 75. बघा रे 0 अधिक 5 5, 7 अधिक 5 12, 12शी 2 हातचा आला 1, 6 2 8, 8 अधिक 1 9 म्हणजेच काय बघा रे 6.5 मीटर आणि 2.25 मीटर म्हणजेच काय येणार आहे 9 मीटर 25 सेंटीमीटर. काय येणार आहे ते 9 मीटर 25 सेंटीमीटर म्हणजेच काय येणार आहे 9 मीटर 25 सेंटीमीटर. 9 मीटर 25 सेंटीमीटर आहे. ह्याचं आपल्याला काय करायचं आहे रे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजेच काय येणार आहे 9.25 मीटर. काय येणार आहे 9.25 मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता जो दुसरा प्रश्न आहे तो काय आहे रे दशांश अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांची आपल्याला बेरीज करायची. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो बेरीज करूया. पहिल्यांदा आपण काय करूया बेरजेच्या रूपात मांडून घेऊया. म्हणजेच काय 23.4 अधिक काय काय बेरजेचा नियम काय सांगितला आहे जे दशांश चिन्ह आहे ते काय झालं पाहिजे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजेत. म्हणजेच काय 23.4 आणि 87.9. चला बेरीज करूया. बघा रे 9 अधिक 4 बरोबर 13. 9 अधिक 4 13 हातचा आला 1, 7 अधिक 3 10, 10 अधिक 1 हातचा काय आला रे 11, 11शी 1 हातचा आला 1. बघा रे 8 अधिक 2 10, 10 अधिक 1 11 काय आलं ते 11. म्हणजेच ह्या दोघांची बेरीज काय आली रे 111.3. काय आली 111.3. आता दुसरं उदाहरण काय दिले बघा रे 35.74 अधिक 816.6. चला बेरजेच्या रूपात मांडून घेऊया. कसं मांडायचं बघा 35.74 अधिक बेरजेचा नियम काय दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. आता इथे चुकायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे बघा रे दशांश चिन्ह इथं दिलं इथं काय येणार आहे 6. इथं काय येणार आहे शेवटचा अंक 6. ह्या साईडून मांडत जाऊ 6. त्यानंतरनं हा 6 इथे, हा 1 इथे आणि हा 8 इथे. काय येणार आहे हा 8 इथं. इथे बेरजेचं चिन्ह देऊया. आता बघा रे जिथे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं इथं काही नाही म्हणून इथं काय करायचं 0 घ्यायचं. लक्षात आलं का? आता करायची बेरीज. बघा 4 अधिक 0 4, 6 अधिक 7 6 6 12 आणि 1 13शी 3 हातचा आला 1. लक्षात आलं का? बघा त्यानंतर हातचा गेला 1 म्हणजेच 5 अधिक 1 6 हातचा मिळून 6, 6 आणि 6 हे काय झाले रे 12, 12शी 2 हातचा आला पुन्हा 1. 3 अधिक 1 4 आणि 1 5 आणि इथला 8 म्हणजेच काय आलं रे 852. दशांश चिन्हाच्या खाली म्हणजेच काय आलं 852.34. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? दुसरं उदाहरण जर असं आपल्याला गणित आलं तर काय करायचं आहे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहून मग अंक लिहायचे आणि पुढे काय करायचं आपल्याला 0 द्यायचं. आता पुढील उदाहरण काय दिलं बघा रे 6 दशांश चिन्ह 95 आणि बेरीज करायची कुणासोबत बघा रे 74 दशांश चिन्ह 88. मग काय करूया पहिला दशांश चिन्ह लिहून घ्या. दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 आहेत अंक ते लिहून घ्या 88 आणि 2 इकडे म्हणजे 4 इथे आला आणि 7 इथे. लक्षात आलं का? आता ह्या 2 संख्यांची करायची बेरीज. आता काय अडचण आहे का? इथे 0 नाही घेतला तरीही चालतो. लक्षात आलं का? बघा रे 8 अधिक 5 काय आले रे 8 अधिक 5 13, 13शी 3 हातचा आला 1. बघा रे 9 अधिक 8 म्हणजेच काय हातचा जर मी घेतला तर 9 अधिक 1 10, 10 अधिक 8 18, 18शी 8 हातचा आला 1. बघा 6 अधिक 4 काय आले रे 10, 10 अधिक 1 हातचा 11, 11 म्हणजे उत्तरामध्ये 1 हातचा गेला पुन्हा इथे 1. 7 अधिक 1 काय झालं रे 7 अधिक 1 8 म्हणजे ह्या गणिताचं उत्तर आलं आहे
दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 81.83. लक्षात आलं का काय आलं ते 81.83. आता पुढील उदाहरण काय दिले बघा रे 41.03 अधिक 9.98. आता पुन्हा काय करायचं आहे 41.03 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह जे उजवीकडील अंक आहेत ते लगेच लिहून घ्या 98 आणि जो काही अंक आहे 9. आता इथे 0 दिला तर चालेल का दिला तरीही चालेल नाही दिला तरीही चालेल. लक्षात आलं का 3 अधिक 8 काय होणार आहे रे 3 अधिक 8 11 11शी 1 हातचा गेला 1 बघा 9 अधिक 10 10शी 0 हातचा गेला 1 पुन्हा 9 अधिक 10 10 अधिक 1 11 उत्तरामध्ये 1 हातचा गेला 1 4 अधिक 1 5 उत्तरामध्ये काय करायचे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह म्हणजेच काय येणार आहे 51 दशांश चिन्ह 1 काय येणार आहे 51 दशांश चिन्ह 0 1 ह्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. त्यासोबतच आता जो काही तिसरा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय केले बघा रे 51 दशांश चिन्ह 4 सेंटीमीटर अधिक 68.5 सेंटीमीटर. चला मग आता पहिला बघा रे एकक दोघांचंही सेमी आहे त्यामुळे बेरीज करायला काही हरकत नाही. चला करूया बघा रे आता मी काय केली बेरीज करताना काय करते 51 दशांश चिन्ह 4 त्यानंतर 68 दशांश चिन्ह 5 ह्या दोघांची करायची बेरीज. जसं आपण बेरीज करतो तसंच 5 अधिक 4 9 8 अधिक 9 8 अधिक 1 9 आणि 6 आणि 5 काय आले रे 6 आणि 5 11 6 अधिक 5 11 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. लक्षात आलं का म्हणजेच उत्तर काय आलं 119.9 सेंटीमीटर काय येणार आहे सेंटीमीटर. आता दुसरं उदाहरण काय दिले बघा त्यांनी 94.7 मीटर अधिक 1738.45 मीटर. बघा रे आता आपण काय करूया बेरीज करूया. बघा कसं लिहिणार आहे 94.7 आता जो काही हा अंक आहे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहूया आणि इकडे करूया 45 इथे काय लिहूया 45 आणि मग ही संख्या लिहूया. मग इथं काय येणार आहे 8 3 7 आणि 1. चला आता ह्यांची बेरीज करूया. बघा रे इथे काहीच नाही म्हणून मी इथे काय करते रे 0 लिहिते. लक्षात आलं का 0 अधिक 5 5 7 अधिक 4 म्हणजेच काय 11 उत्तरामध्ये 1 हातचा गेला 1 8 अधिक 4 काय आले रे 12 12 अधिक 1 काय आले ते 13 13शी 3 हातचा आला 1. बघा रे 9 अधिक 3 12 12 अधिक 1 13 म्हणजे पुन्हा इथं 13शी 3 इथं गेला हातचा 1 7 अधिक 1 8 आणि हा 1. बघा रे दशांश चिन्ह कुठं लिहायला पाहिजेत इथे दशांश चिन्ह लिहायला पाहिजेत म्हणजे इथं उत्तर काय आलं 1833 दशांश चिन्ह 15 एकक काय आहे रे मीटर. लगेच ते एकक लिहून घेऊया. लक्षात आलं का. आता त्यानंतर जे तिसरं उदाहरण आहे ते उदाहरण कशाचं दिले आपल्याला रुपयांचं. चला ह्यांचीही बेरीज करूया. बघा रे काय दिले 5158 दशांश चिन्ह 75 रुपये आणि काय केले 841 दशांश चिन्ह दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहून घेतलं आणि अंक लिहून घेतला काय आहे तो 25 आणि मग काय आहे रे 841. लक्षात आलं का. चुकून इकडे लिहाल दशांश चिन्ह इकडे येईल तर गणित चुकीचं होईल. विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी दशांश चिन्ह एकाखाली एक लिहायचं विसरतात म्हणून पहिल्यांदा काय करायचं दशांश चिन्ह लिहून घ्यायचं आणि मग अंक लिहायला सुरुवात करायची. लक्षात आलं का. आता ह्या दोघांची करूया बेरीज 5 अधिक 5 काय झालं रे 10 हातचा गेला 1 7 अधिक 2 9 9 अधिक 1 काय झाले रे 10 10शी 0 हातचा गेला 1 8 अधिक 1 9 9 1 10 10शी 0 पुन्हा हातचा गेला 1 5 अधिक 4 9 9 अधिक 1 10 10शी 0 इथे पुन्हा हातचा गेला 1 8 अधिक 9 9 1 10 10शी 0 हातचा गेला 1 5 अधिक 1 म्हणजेच काय आलं ते 6 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दिलं. तर बघा रे ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलं रे 6000 रुपये. किती आलं ते 6000 रुपये. लगेच इथे एकक लिहून टाकलं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो जेव्हा शाब्दिक उदाहरण येईल म्हणजे पहिला जे आपण पाहिलं किंवा हे जे अशी गणितं पाहिली तर त्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना दशांश चिन्ह आलंच पाहिजेत. लक्षात आलं का. आता शब्दातले अपूर्णांक असोत वा पॉईंटची बेरीज तुम्ही कधीच चुकणार नाही. अशाच सोप्या आणि मजेशीर अभ्यासासाठी सबस्क्राईब करा मराठी लेक्चरवालीला.